आहेच तुमच्या पाठीशी आहे तर तुम्ही नका बोलू. गेल्या वेळी वाटत हो साहेब लागलं पाहिजे अशा माझ्या असं म्हणतात प्रेमात आणि युद्धात काहीही होऊ शकतं, पण आता याला जोड मिळाली आहे राजकारणाची. राजकारणामध्ये आता काहीही घडू शकतं, अगदी काहीही. म्हणजे एखाद्या महिलेचं कुंकू पुसलं जाऊ शकतो, 5 आणि 7 वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरचा वडिलांचा हात जाऊ शकतो आणि एका वृद्धेच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी हिरावली जाऊ शकते. हे घडले सोलापुरात. एका मनसे पदाधिकाऱ्याची राजकारणापायी 2 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येप्रकरणी भाजपच्या 15 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि आता या हत्या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्टही समोर आलाय. नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. महापालिका निवडणुकांचे पडघम वाजले, तयारी सुरू झाली. अशात सोलापुरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मागे घेण्यावरून एक वाद झाला. याच वादातून 2 डिसेंबरला मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. बाळासाहेब सरवदे असं या हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचं नाव. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्या 15 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला. या हत्या प्रकरणानं सोलापूर जिल्हा आणि जिल्ह्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले. माहितीनुसार आरोपींकडून निवडणुकीतून माघार घेण्यासाठी सरवदे यांना धमकी देण्यात आली होती. सोलापूर महापालिका निवडणुकीत बाळासाहेब सरवदे यांनी अपक्ष फॉर्म भरवला होता. त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी शालन शंकर शिंदे, शंकर बाबू शिंदे, सुनील शिंदे, विशाल शंकर शिंदे यांनी धमकी दिली होती. तुम्हाला गल्लीत राहायचं आहे ना, फॉर्म मागे घेतला नाही तर बघून घेतो अशा शब्दामध्ये धमकी देण्यात आली होती. पण माघार घेणार नाही यावरती बाळासाहेब सरवदे हे ठाम होते. सरवदे आणि आरोपींमध्ये याआधीही वाद झाले होते आणि याचाच राग आरोपींच्या डोक्यामध्ये होता. अशात 2 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बाजीराव सरवदे, बाळासाहेब सरवदे आणि आदित्य सरवदे हे शंकर शिंदे यांच्या घराजवळ उभे होते. तेव्हा शंकर शिंदे यांचा मुलगा अमर आणि ईश्वर सिद्धेश्वर शिंदे आम्ही जिंकलो असं म्हणत फिरत होते. तेव्हा बाजीराव यांनी काय झालं असे विचारलं. त्यातूनच 2 गटामध्ये मोठा वाद सुरू झाला. शंकर शिंदे यांनी आज यांना जिवंत सोडायचं नाही असं म्हणत चिथावणी दिली. वाद वाढताच तानाजी शिंदे, विशाल शिंदे, आलोक शिंदे हे कोयता तलवार घेऊन आले. बाजीराव सरवदे यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात शालन शिंदे आणि शारदा शिंदे यांनी चटणी टाकली. त्यानंतर तानाजी शिंदे, विशाल शिंदे यांनी तलवारीनं वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर बाळासाहेब सरवदे रक्ताच्या थारोळ्यामध्ये तिथेच पडले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. एवढंच नाही, हत्या केल्यानंतर विकेट पडली, आमचा नाद करतो का असं म्हणत दंडही शिंदेंनी थोपटले. आनंद साजरा केल्याचा दावाही तक्रारमध्ये बाजीराव सरवदे यांनी केलाय. दरम्यान हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले. त्यापैकी माजी नगरसेविका शालन शिंदे आणि आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे या चौघांना 2 डिसेंबरला रात्री पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी सर्व फरार असणाऱ्या 11 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात आणि हत्येनंतर फरार असलेल्या माजी नगरसेवक शालन शिंदे यांचे पती शंकर शिंदेसह 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान बाळासाहेब सरवदेंच्या हत्येनंतर आज मनसे नेते अमित ठाकरेंनी सोलापुरामध्ये सरवदे कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी सरवदेंच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेंना सुद्धा रडू कोसळलं. आहेच तुमच्या पाठीशी आहे तर तुम्ही नका बोलू. गेल्या वेळी वाटत हो साहेब लागलं पाहिजे अशा माझ्या दरम्यान सरवदे कुटुंबाच्या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले होते. पैसे तुम फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं. तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लीडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना, तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो.
पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही? मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पण आता या हत्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. बाळासाहेब सरोदे खून प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हत्येचे आरोप असलेल्या शिंदे परिवाराकडून मृत बाळासाहेब सरोदे यांच्या परिवाराविरोधामध्ये ही तक्रार करण्यात आली आहे. सरोदे कुटुंबातील सदस्यांनी हातात तलवार, कोयता, काठ्या घेऊन घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय. बाळासाहेब सरोदे हत्या प्रकरणातील आरोपी शंकर शिंदे यांचा भाचा राहुल सरोदे याने या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार आरोपी हातामध्ये शस्त्र घेऊन घरात घुसले आणि तुम्ही आमच्या विरोधामध्ये निवडणुकीत उभं राहू नका, तुमच्यामुळे आम्हाला उमेदवारी माघार घ्यावी लागते असं म्हणत सरोदे यांनी धमकावलं आणि या वादातून फिर्यादीचे मामा शंकर शिंदे, मामी माजी नगरसेविका शालन शिंदे यांच्यासह आतिश शिंदे यांना मारहाण करून जखमी करण्यात आलं असा आरोप यावेळी करण्यात आला. राहुल सरोदे याच्या फिर्यादीवरून मृत बाळासाहेब सरोदेसह त्याच्या कुटुंबातील 10 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी आता आधीच अटकेत असलेल्या माजी नगरसेविका शालन शिंदे यांना 2 दिवसांची तर आतिश शिंदे, अमर शिंदे, तानाजी शिंदे यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहावं लागेल आणि आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रार दिल्यानं सोलापुरात राजकारण मात्र ढवळून निघाले एवढं मात्र नक्की. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.